सिंगम, एक नारी सब आरटीसी लीडर, सोबतच ते जी गाडी वापरतात तिचं नाव आहे BMW X1 लीडर, जे आपल्यासाठी औरंगाबादवरून इथे आलेले, ज्यांनी आपल्यासाठी वेळ दिलाय, अलौकिक फॅमिली ते आलेले आहे. अशा ग्रेट लीडर, ग्रेट पर्सनॅलिटी, लेडीज सिंगम लीडरला मी स्टेज होती. अमरनेरमध्येच आली ना मी, वाटलं नाही मला आज मी अमरनेरमध्ये आले म्हणून. कारण मी जेव्हा मागच्या वेळेस गेले होते ना, तेव्हाचा जोश वेगळा होता आणि आजचा जोश वेगळा आहे. तर सगळे नवीन आणि जॉईंट डिस्ट्रीब्युटर आहेत, तर सगळ्यांना एकदा जोरदार नमस्कार. अमरनेरचा आवाज नाही वाटला मित्रांनो अजून, कारण मी अमरनेरला चांगलं ओळखते. जोरदार नमस्कार. सगळ्यांना 2 लाख द्या पाहिजे. मग ह्या आवाजात 10,000च भेटतील, चालतील का? मग जर 2 लाख द्या पाहिजे असं तर अगदी पिपीच्या देठापासून जोरात आवाज पाहिजे का नाही पाहिजे? कारण तो देव पण चेक करतो की तुम्हाला 2 लाख द्या पाहिजे की नाही पाहिजे. तुम्ही आळसले का, तुम्ही थकले का, तुमचं लक्ष फक्त गर्मीकडे आहे का, सुद्धा चेक करतो मित्रांनो. जो व्यक्ती मनापासून नमस्कार करेल आणि हा पूर्ण प्रोग्राम अटेंड करेल, तर 100% एक दिवस असा होता की अमरनाथचे लोक ह्या काही नसताना येऊन बसले होते आणि त्याच लोकांच्या आज बाहेर असं नाही. तुम्हाला पण पाहिजे? आवाज नाही आला पाहिजे? तर पुन्हा एकदा जोरदार नमस्कार. नवीन व्यक्तींसाठी ओळख करून देईल. नाव माझं जयश्री रमेश बोंद्रे. आज जसं तुम्ही आलात असंच काही दिवसापूर्वी आम्ही सुद्धा अशा हॉलमध्ये येऊन बसलेलो होतो. जसा आजचा प्रोग्राम तुम्ही बघताय, भरपूर सगळे लोक स्टेजवर आले आणि हे लोकांना सुद्धा तुम्ही सगळ्यांचे बघितले. सगळ्यात पहिले सांगेल, ज्या लोकांच्या हातात रुमाल आहे ना ते बाजूला ठेवा, कारण तुमचं सगळं लक्ष रुमालावर आणि डायरीवर आहे. इकडे जेव्हा तुम्ही माइंडने लक्ष देणार ना, तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. काही फरक पडत नाही आजचे दिवस गरमी झाली तर. आयुष्यामधून पैशाची लाईफ ऍडजस्टमेंट ते तर निघून जाईल. मग आजचे दिवस गरमी झाली तर काय प्रॉब्लेम? आपण शेतात काम करतो, लागतं की नाही लागतं? आपल्या घरामध्ये सुद्धा गरमी होती का नाही होती? आजचे दिवस गरमी, उद्या काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. सगळेजण रेडी आहात? सगळेजण माइंडने रेडी आहात? तर मित्रांनो, आम्ही सुद्धा दोघं असाच प्रोग्राम बघण्यासाठी, जेव्हा असा प्रोग्राम आम्ही बघितला, जेव्हा 45 मिनिटाचा प्लॅन झाला आणि 45 मिनिटानंतर एक सांगत होता त्या बिझनेसमध्ये मी आल्याच्या नंतर 6 महिने झाले, 6 महिन्याच्या नंतर मी स्टेजवर येऊ शकलो. सांगत होतं त्या बिझनेसमध्ये आल्याच्या नंतर, त्या बिझनेसमध्ये आल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये माझ्या लाईफमध्ये बदल झाला. त्यावेळेस मित्रांनो कुठेतरी विचार केला, मी आणि माझे मिस्टर असंच अगदी काटकसरीचं लाईफ जगत असताना हा प्रोग्राम आम्ही बघितला. 45 मिनिटं तर आम्हाला काहीच कळालं नाही, पण 45 मिनिटानंतर जेव्हा सांगत होता की माझ्या लाईफमध्ये बदल झाला, माझ्या लाईफमध्ये चेंजेस झाला. मित्रांनो, त्यावेळेस विचार केला आमच्या जिंदगीमध्ये 3 वर्षामध्ये चेंजेस होऊ शकतात. तेव्हा आम्ही दोघांनी आमच्या स्वतःकडे वळून बघितलं. 10 वर्ष झाले आम्ही दोघं काम करत होतो आमच्या संसारामध्ये. काम करून जेव्हा आम्ही पाठीमागं वळून बघितलं मित्रांनो, त्यावेळेस विचार केला 10 वर्षानंतर जेव्हा आम्ही पाठीमागं वळून बघितलं, तेव्हा आमच्या अकाउंटला 0 बॅलन्स होतं. 0 बॅलन्स म्हणजे मित्रांनो एक स्टेज म्हणजे असते. 0 बॅलन्स म्हणजे, कारण बघा या स्टेजवर आलेल्या प्रत्येक व्यक्ती जी गोष्ट त्याच्या आयुष्यात सत्य घडते ना, तर तीच गोष्ट तो व्यक्ती शेअर करू शकतो. म्हणजे त्या बिझनेसच्या आधी आमच्या बँकेमध्ये अकाउंट सुद्धा नव्हतं. अकाउंट सुद्धा नसताना त्या बिझनेसला जेव्हा आम्ही स्टार्ट करण्याचा विचार केला, बघा विचार करताना आज मी बघितलं की भरपूर लोक आले. आल्याच्या नंतर हे सगळं ऐकल्याच्या नंतर सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये अनेक डाऊट्स असतील. हे ऐकल्याच्या नंतर सुद्धा मला होईल का, माझ्याकडून होईल का, मला मी करू शकतो का, मी बोलू शकते का? हॅलो लेडीज, आपल्याला वाटतं ना मी बोलू शकते का? बोंद्रे मॅडमचं काय, त्यांना सवय असेल स्टेजवर बोलायची. असं नसतं. पहिलं कोणी स्टेजवर बोललेलं नसतं.
पुढे काय होईल हे माहित नव्हतं, पण विचार एकच केला, करून तर बघूयात, करून तर बघूयात. ज्या हेतूने विचार केला मित्रांनो, ज्या दिवशी माझे अप्लायन्स लोक माझ्या घरी आले आणि फॉर्म भरण्यासाठी त्यांनी फॉर्म काढला मित्रांनो, खरंच त्यावेळेस 1 रुपया सुद्धा जवळ घरात नव्हता की फॉर्मला लावेल म्हणून. पण मित्रांनो, का मी हा बिझनेस जॉईन केला, कशासाठी बिझनेस जॉईन केला? ज्या दिवशी मला विचारलं गेलं होतं, फॉर्म भरला, साईन केली आणि त्यावेळेस विचारलं गेलं होतं की तुम्ही काम काय करता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मला 3 वर्ष झाले मी चाटे कोचिंग क्लासेस मध्ये झाडू पोछा मारण्याचं काम करते आणि जवळपास 3.5 वर्ष झाले मी लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करते. जेव्हा मी माझ्या सिनियरला सांगितलं त्यावेळेस त्यांनी मला विचारलं, आज जे काम तुम्ही करताय हेच काम तुमच्या मुलीने सुद्धा लोकांच्या घरात उद्या जर केलं तर तुम्हाला चालेल का? मित्रांनो, शब्द कुठेतरी लागला मला, कारण तेव्हा मी जेव्हा चाटेमध्ये जात होते तेव्हा मी सरांना शुक्रवारी सुट्टी असायची तर माझ्या कामासाठी मी सरांना सोबत घेऊन जायची मला मदत करण्यासाठी, आणि रविवारी जेव्हा मुलांना सुट्ट्या असायच्या त्यावेळेस मी घेऊन जायची तिथं बेंच पुसण्यासाठी. मित्रांनो, शब्द कुठेतरी लागला, जर आज जे काम मी करते हेच काम जर माझ्या मुलांवर जर करण्याची वेळ आली तर ते मला बिलकुल जमणार नाही. नाही म्हणण्यासाठी माझ्याकडे अनेक कारणं होते मित्रांनो, आणि यस म्हणण्यासाठी एकच कारणच मला करायचा. मित्रांनो, कुठल्याही प्रकारे विचार केला नाही. 10,000 रुपये 10 रुपये टक्क्याने व्याजाने काढले आणि या बिझनेस मध्ये टाकले. जेव्हा मी लोकांना सांगायला लागलो बिझनेस, जेव्हा मी लोकांना बोलायला लागलो त्यावेळेस लोकांनी एकच विचार केला. लोक मला बोलायचे, तुम्ही ते चाटीमध्ये झाडू मारण्याचं काम करताय आणि तुम्ही आम्हाला काय लाख रुपयाचा बिझनेस सांगताय. मी गल्लीतल्या लोकांना सांगायचे, गल्लीतले लोक मला सांगायचे, ताई माझं तुम्ही जिथं राहतात त्याच्यासमोर माझं 3 मजली घर आहे, आधी घराची तुम्ही काय मला बिझनेस सांगतात. मित्रांनो, असं माझ्या आयुष्यात चालू असताना मी कमीत कमी 96 लोकांपर्यंत पोहोचले, 96 लोकांपर्यंत गेले आणि त्यावेळेस विचार केला, पाठीमागे वळून बघितलं किती लोक जॉईन झाले ते बघूया. पण मित्रांनो, जेव्हा मी 96 लोकांची लिस्ट काढली आणि पाठीमागे वळून बघितलं, एक पण व्यक्ती जॉईन झालेला नव्हता. मित्रांनो, 96 असले तरी आज मला माहिती काही लोक असे 4 लोकांना सांगितलं का असं वाटतं नाही झालं महाराष्ट्रात लोक जॉईनच होत नाहीत. लोक जॉईन होतात, 2 लाख घेण्याची ताकद आपल्यात आहे की नाही तेव्हा आपल्याला चेक करतो. मित्रांनो, मी तोच विचार केला, जर 96 लोक नाही म्हटले, मी जर कुणाला तरी हो म्हटले, मला कोणीतरी हो म्हणणार आहे, मला फक्त शोधावं लागेल. मित्रांनो, पावन पद्यामध्ये जसे 4 एक्के असतात ते सुरुवातीला लागू शकतात, मध्ये लागू शकतात किंवा शेवटी सुद्धा लागू शकतात. मी विचार केला, 96 लोक नाही बोलले, होऊ शकतं राहिलेले माझे 4 एक्के निघतील. आणि सांगायला खरंच आनंद वाटतो, जे 4 लोक त्यातले एक व्यक्ती सीटीसी आहे आणि 3 व्यक्ती एनटीसी. मित्रांनो, जे 4 लोक नंतरचे जॉईन झाले, तर विचार करा 96 लोकांपर्यंत जर थांबले असते माझे 4 एक्के माझ्या हातातले गेले असते. म्हणून एकच मित्रांनो, हाच विचार केला, जर कधी नाही म्हटलं असतं आई तिथंच काम करावं लागलं असतं. एकमेव बिझनेस मित्रांनो, जिथं वयाची अट नाही, जिथं शिक्षणाची अट नाही आणि जिथं फक्त आणि फक्त बोलण्याचा पैसा आहे. मित्रांनो, विचार केला, किती पण दिवसभर बोललो तरी काही मीटर येणार आहे का, काही बिल येणार आहे का? मग जर बोलून जर कधी परिस्थिती तर बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? यस मित्रांनो, हाच विचार केला आणि ते झाडू मारणारं लाईफ मला बदलायचं होतं, मला स्वयंपाकाचं लाईफ माझं बदलायचं होतं आणि मला बिझनेस चालू करायचा होता. मित्रांनो, का मी बिझनेस जॉईन केला, काय कारण मित्रांनो हा बिझनेस जॉईन करण्याचा? मी बघितलं होतं मित्रांनो, लहानपणापासून माझ्या शेतामध्ये काम करत होते. लोकांच्या शेतात काम करत असताना 10 रुपये 15 रुपये रोजाने माझी आई लोकांच्या घरी कामाला जायची. माझे वडील 30 रुपये 35 रुपये रोजाने, माझे वडील लोकांच्या शेतामध्ये रोजाने कामाला जायचे. मी बघितलं होतं माझ्या आई वडिलांना, यांना आठवडे बाजाराला सुद्धा पैसे नसायचे. 500 रुपयासाठी 200 रुपयासाठी माझे वडील किती लोकांच्या दारात जातात आणि पैसे मागतात, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. मित्रांनो, माझं लग्न झाल्यावर मी बघितलं होतं माझे सासरे लोकांना पुसणे पैसे मागताना कशा पद्धतीने मागतात, हे मी बघितलं होतं. मित्रांनो, आणि त्याच वेळेस
विचार केला होता, काही झालं तरी चालेल का नाही म्हणले तरी चालेल, पण जयश्री बोंद्रे महाराष्ट्राला आयुष्यातून कधीच सोडणार नाही. का केलं मित्रांनो बिझनेस जॉईन? माझ्या आयुष्यामध्ये एक कारण घडलेलं आहे. ज्यावेळेस मित्रांनो माझी मोठी बहीण जळगाव जिल्ह्यामध्ये पळसखेडा गावामध्ये माझी बहीण दिलेली होती. गाव खूप आमचं दूर आहे तिथून. माझ्या बहिणीच्या लग्नाच्या आधी तिथं पोट दुखत होतं. पोट दुखत असताना माझी आई माझ्या वडिलांना सांगायची, थोडं तरी काम बघा, कुठं तरी आपण हिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. माझे वडील म्हणायचे, आज काम भेटल, उद्या काम भेटल, परवा काम भेटल. माझी आई माझ्या वडिलांना सांगायची, थोडे तरी पैसे कुठून तरी बघा, आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ. मित्रांनो, असं करता करता माझ्या बहिणीचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर माझ्या बहिणीला पोटात अपेंडिक्स होता. माझ्या आई वडिलांना दवाखान्यात दाखवता नाही आलं. इकडून तिकडून लग्नासाठी पैसे जमा केले, लग्न करून दिलं आणि एका वर्षानंतर माझ्या बहिणीचा पोटात फुटल्यावर तिच्या घरच्या लोकांनी तिला घाटे हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं आणि सगळे लोक वापस आले. एक पण व्यक्ती माझ्या बहिणीजवळ नव्हता. ज्या दिवशी माझी बहीण हॉस्पिटलमध्ये तरफडत होती मित्रांनो, जेव्हा माझे आई वडील इकडून तिकडून पैसे उसने घेतले आणि माझ्या बहिणीजवळ पोहोचले. मित्रांनो, माझे आई वडील आले, माझी बहीण माझ्या आई वडिलांचं बोलणं झालं आणि फक्त मित्रांनो 3 दिवस ते एकमेकांच्या सोबत राहिले. तिसऱ्या दिवशी माझ्या बहिणीचा जीव गेला. मित्रांनो, का करायचा हा बिझनेस जॉईन? मित्रांनो, बघितलं मी माझ्या आई वडिलांचे किती हाल झाले, त्यांना किती त्रास झाला. आजही माझे आई वडील त्या गोष्टीला विसरलेले नाहीत. मित्रांनो, एकच विचार केला, आलंय ना माझ्या लाईफस्टाईल हातामध्ये, किती पण काही झालं तरी चालेल, पण आता इथून एवढा पैसा कमवायचा. मित्रांनो, माझ्या फॅमिलीमध्ये पैशासाठी आता कधीच कोणाचा जीव जाऊ देणार नाही मित्रांनो. कारण बघितलं आई वडिलांचा हाल, किती आई वडिलांचे किती हाल झाले मित्रांनो माझी बहीण गेल्याच्या नंतर. का करायचं जॉईन? काही लोक म्हणतात जॉईन सिस्टम आहे, साखळी पद्धत आहे, लोकांना फसवायचा धंदा आहे. असं काही होत नाही. करून तर बघा. औषध समोर ठेवल्याने थोडी गुण येतो. खावा लागतं, प्यावा लागतं, तेव्हा त्याचा गुण येतोय. माय लाईफस्टाईल फक्त बोलून होणार नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही जॉईन करून कामाला सुरुवात करताना आजमावून तर बघा. माय लाईफस्टाईल आहे आणि आजमावली माय लाईफस्टाईल मित्रांनो. आजमावलंय आम्ही माय लाईफस्टाईल मित्रांनो. नव्हतं आमच्याकडे काही, नव्हतं आमच्याकडे घर. 18 वर्ष भाडं भरलेली व्यक्ती मित्रांनो औरंगाबाद मध्ये. 18 वर्ष भाडं भरलं. 4 व्हीलरचं कधी स्वप्न नव्हतं. सरांना आजच म्हटलं मी म्हटलं, सर मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही 4 व्हीलर चालवताल. ते म्हणले, कस काय? म्हटलं, पहिले तो तुमच्या स्वभावावरूनच वाटलं नाही मला तुम्ही 4 व्हीलर चालवता. मित्रांनो, निगेटिव्ह रक्त आहे का? डॉक्टर मध्ये सुद्धा ताकद नाहीये पॉझिटिव्ह रक्त करण्याची, पण माय लाईफस्टाईल मध्ये आहे मित्रांनो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायला आनंद वाटतोय. मला वाटतं सर आपलं लग्न झालं तेव्हा एक 100 लोक असतील. आमचं लग्न झालं तेव्हा 100 लोक होते आणि आमच्या लग्नात ते झिरमळ्याचे हार होते. कारण आमचं लग्न साखरपुड्यात झालेलं आहे. साखरपुडा करायला आले आणि लग्न लावून आणलं. पण आमचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो एवढ्या 800 लोकांसमोर मान सन्मान होतोय मित्रांनो. ही माय लाईफस्टाईलची ताकद आहे. रोज हार फुलं सगळं रोज भेटतं मित्रांनो. पण जिथं होतं तेव्हा हार नव्हते, फुल बी भेटलं नव्हतं आमच्या लग्नात आम्हाला एकमेकांना. कारण आम्हाला माहित होतं तेव्हा आमचं लग्न कसं झालेलं आहे. पण सांगायला खरंच आवडेल की ज्या व्यक्तीसोबत आले त्या व्यक्तीसोबत बसा. आज आमच्यासारख्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतं मित्रांनो. जी व्यक्ती या बिझनेसमध्ये सायकलवर आलेली व्यक्तिमत्व आज जर तुमच्या समोर 56 लाख रुपयाच्या BMW पर्यंत फक्त बिझनेसमध्ये ताकद आहे मित्रांनो. किती व्यक्ती बसलेला असेल ना, तर तुम्ही एखाद्या तरी इथं सूटवाल्या व्यक्तीला भेटा. ज्याला वाटतं ना पैसाच येत नाही, ही लोक खोटं बोलतात. ज्याला वाटतं ना बिझनेस मध्ये पैसे नाही, भेटा मित्रांनो मला हलच्या बाहेर. माझा आयडिया ओपन करून दाखवते मी तुम्हाला. ज्याला वाटतं ना, यांचा एक मित्रांना भेटला
मला तिकडे लोक जोडायचं काम करता, इकडे लोक जोडू आपण आता, चला. त्यांच्या एका मित्राने सांगितलं, होऊच शकत नाही की तू स्वतःच्या BMW मध्ये बसू शकतो. कारण यांच्या मित्राला दुसऱ्या लोकांनी सांगितलं, हे म्हणले टाक गाडीचा नंबर मोबाईलवर, गुगलवर टाक आणि बघ जेट्सबी रमेश बोंद्रे नाव येतं की नाही येतं. कारण मित्रांनो, आम्ही एकत्र बिझनेस करतो, बाप दाखल होतं श्राद्ध झालं मित्रांनो. म्हणून त्याला खोटं वाटत असेल ना, भेटा की ITC CTC लोक की आज आम्ही खरंच पैसे कमवतो की नाही कमवतो. मित्रांनो, आज तुमच्या समोर लाईव्ह उदाहरण आहे. एक झाडू मारणारी व्यक्ती, एक करणारी व्यक्ती, एक 5 किलोचं घर रोज हातात असणारा व्यक्ती या बिझनेस मध्ये येतो, 8 अंगठ्या घालतोय, 10 लाखाचं सोनं अंगावर घालून स्वतःची BMW चालवतो. मित्रांनो, या बिझनेसची ताकद आहे मित्रांनो, ही आमची ताकद नाही, आमची ताकद नाही मित्रांनो. म्हणून एकच सांगेन, विश्वास ठेवा ज्या व्यक्तीने आणलं त्यांच्यावर, विश्वास ठेवा मित्रांनो या कंपनीवर, विश्वास ठेवा मित्रांनो स्वतःवर, विश्वास ठेवा मित्रांनो ज्या देवाची भक्ती करतात त्याच्यावर. ज्याने आणलं त्या व्यक्तीचा हात पकडा आणि 100% हा बिझनेस चालू करा. मित्रांनो, ज्या व्यक्तीने आज आम्हाला शिकवलं, टिकवलं, घडवलं, त्या बिझनेसच्या लायक बनवलं, असे विजय माने मराठवाडा म्हणजे प्राध्यापक व्यक्तिमत्व मानेजी जाधव सर यांना मी कोटी कोटी धन्यवाद देईन. ज्या व्यक्तीने मित्रांनो आज छोटे ब्रदर ज्यांनी आज इथपर्यंत बोलवलं की नाही ताई साहेब तुम्हाला यावंच लागतं, असे म्हणजे डायमंड मध्ये तर मी म्हणते सगळ्यात कमी वयाचे डायमंड, आज डायमंड एक्झिक्युटिव्ह दिगंबरजी सोनवणे सर यांना सुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देईन. त्याचबरोबर आज MP मधून आलेले सौरभ संदन सर, त्याचबरोबर भूषणजी देशमुख सर, भरतजी काळे सर, ऑल NTC ऑल RTC सगळ्यांचं धन्यवाद देईन आणि इथंच थांबेल. ओके, विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि फक्त महाराष्ट्र.